फक्त पैसे घ्यायचे काम करतात काय? हे सरकार बुलडोझर लावणार आहे ना, चला आम्ही तुम्हाला अवैध दाखवतो, लावा बुलडोझर लगेचच. आम्ही लगेच दाखवायला तयार. पार्किंग आहे सांगा मला. कुठं पार्किंग आहे? तुम्ही परमिशन दिलेली आहे? कुठं पार्किंग आहे सांगा ना मला. नियमावलीनुसार सर्व तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने ललित पाटील बाहेर गेला, हात आला, तुम्ही त्याला पकडला. काय एवढं खोटं बोलताय, एवढं खोटं बोलताय शिकायलाच खोटं बोललं आणि जातंय. मीडियाच्या समोर खोटं बोलताय तुम्ही. मी प्रशासनाची जबाबदारीने बोलतोय. नाही अजिबात नाही. अनेक बार दाखवू अशी जबाबदारीने बोलतोय. पार्किंग पण नाहीये. कॉलेजच्या समोर बार चालतो, ते कसं चालतं? नाही, विद्यापीठात गांजा कसा मिळतो? आज विद्यापीठापोर रिसेप्टच्या 100 मीटरवरच कसं काय होतं? कॉलेजच्या समोर 20 मीटरच्या आत बार चालतो. त्याप्रमाणे नियमावली विद्यापीठाच्या प्रिमायसेस मध्ये गांजा सापडला साहेब. साहेब तुम्ही आमच्यावर चला, असं काय करता? आत्ताच्या आत्ता चला आणि आपण सहज चेक करू किती कायदेशीर आहे तुम्हाला दाखवा. एक सुद्धा चला कायदेशीर नाहीये विमाननगरमध्ये पुण्यात, आम्ही तुम्हाला फिरवतो आणि एक सुद्धा जागा कायदेशीर दाखवतो. नाहीये पुण्यामध्ये, एक सुद्धा. तुम्हाला जे वाटतं ऑब्जेक्शनेबल ते आम्हाला द्या लिस्ट. त्यामुळे तुम्हाला इथं कशाला बसवलंय? आम्ही केलेली अरे, आहे. आम्ही केलं ना. सगळं करायचंय. हे जर केलं असतं तर मग हे चालू बेकायदेशीर चालू नसतं राहिलं ना. बघा, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक महानगरपालिकेची एनओसी, तुम्ही ती एनओसी बघत नाहीत. एक मिनिट ऐका. जर हे पब चालू होते तर याला एनओसी नव्हतं म्हणून महानगरपालिकेने एक मिनिट महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? केली. आम्ही कारवाई केली. ऐका ना, बेकायदेशीर होते ते पाडले का नाही? एक मिनिट ऐका ना, दोन मिनिट. तुम्हीच कारवाई करता म्हणून तर आमच्या वेगवेगळे आले म्हणून यावं. एक मिनिट ऐका, तुम्ही माझं ऐकून घ्या. पुणे महानगरपालिकेने पबवर कारवाई केली का नाही? म्हणजे याचा अर्थ की त्यांच्याकडे एनओसी नव्हत्या आणि एनओसी नव्हते तर एक मिनिट ऐकले. एक मिनिट तो कावरे पण असंच काम करत होता. हा, एक मिनिट ऐका. तुम्ही स्वतःला वाचू नाही, नका. वाचत ते मला नाही. बोलू. महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? तुमच्याकडे त्यांना परवानगी आहेत का नाही? मग महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे एनओसी नाही महानगरपालिकेची. एक मिनिट ऐका. एनओसी नाही वस्तुस्थिती आहे ना. एक मिनिट एक मिनिट सर मी उत्तर एक मिनिट ऐका ना. माझं पूर्ण समाधान होतं. तुम्ही येस किंवा नो म्हणा. महानगरपालिकेने ज्या ज्या पबवर कारवाई केली म्हणजे ते बेकायदेशीर होते नक्की. तुम्ही या डेटच्या बाहेर आहे. माझ्याशी बोलता या डेटच्या बाहेर. एक मिनिट बघा. जेव्हा महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे याचा अर्थ ते बेकायदेशीर होते. त्यांचा काही प्रिमायसेस होता ना त्या बाबतीतली कारवाई आम्ही ऐका ना. होता जर मग त्या भागामध्ये तुम्ही लायसन्स देताना ते सगळं बघत नाही का? बघितलं गेलेलं आहे. मग ते चालू असताना तुम्ही परवानगी दिल्या कशा? दादा म्हणल्याप्रमाणे त्याला एरिया ठरलेला आहे आणि ते 5-5 हजार स्क्वेअर फूटचा एरिया वापरत असतील. ऐका ना, मी बोलतो माझं होतं. 5-5 हजार स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये जिथं तुमची संख्या 200ची असेल तिथं 1000 लोक नाचतात कशी? हा महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे काय चालतं ना. आम्हाला तुम्ही आता किती काय केलं तरी तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आतल्या मनाला एकदा विश्वास. एक मिनिट आहे तुम्ही प्रशासनावरती विश्वास ठेवा. अहो मग आमची मुलं मेली असती का रस्त्यावर? पिढ्या बर्बाद व्हायला लागल्या. कुत्र्यासारखी लोक पिढ्या मारतात. बर्बाद व्हायला लागल्या. विद्यापीठात जर गांजा सापडतोय किती वाईट आहे. मॅडम विश्वास ठेवा.